तुळजाभवानी देवी मंदिरासाठी 18 कोटींचा निधी, तुळजाभवानी मंदिर विकासासाठी आवश्यक भूसंपादनासाठी निधी मंजूर, धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी केला वर्ग। साताऱ्यातल्या पोवई नाका शिवतीर्थ चौकामध्ये 2 तासांपासून एसटी बंद पडल्यानं चौकात मोठी वाहतूक कोंडी। घटनेची माहिती मिळून सुद्धा वाहतूक पोलीस किंवा जवळच्या एसटी आगाराकडनं कोणतीही तातडीची कारवाई नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी पूरग्रस्तांसोबत साजरी केली दिवाळी, शेतकरी बांधवांना किराणा किटचं केलं वाटप। दिवाळीच्या निमित्तानं राज्यातल्या विविध कांदा बाजारपेठा 11 दिवस बंद राहणार। बाजारपेठा बंद असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। मुंबईतल्या गोरेगावात तरुणाची हत्या, 4 जणांना अटक, चोर समजून तरुणाची निर्घृण हत्या, हर्षल परमा असं मृत तरुणाचं नाव। तामिळनाडूसह दक्षिण भारतातल्या 3 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, चेन्नईतले रस्ते पाण्याखाली। तामिळनाडूमध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती, 2708 पदांसाठी भरती सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।